एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनना येथील उपबाजार समितीमध्ये नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे अनुदानावर शेळी खरेदी उपक्रम सुरू होते। मात्र या उपक्रमाला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे समोर आले। नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे व शेळी मेंढी मिळवण्याकरता तालुक्यातील काही महिलांनी अर्ज केलेले आहेत। अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर काही विधवा महिला, एसटी, एसएससी या प्रवर्गातील काही महिलांचे अर्ज मंजूर झाले। त्यामध्ये नियमानुसार काही लाभार्थी महिलांना 50% तर काही लाभार्थी महिलांना 70% अनुदान आहे। त्यानुसार त्यांनी उर्वरित लाभार्थी हिस्सा म्हणून रक्कम भरली। ठरल्याप्रमाणे या लाभार्थी महिलांना शेळ्या घेण्याकरता जनना येथील उपबाजारात बोलावण्यात आले। मात्र या ठिकाणी लाभार्थी महिलांना 10 शेळ्या व 1 बोकड न देता केवळ 7 ते 8 शेळ्या देण्यात येत होत्या। तसेच प्रत्यक्षात वजनाप्रमाणे शेळी खरेदीचा कुठलाही शासकीय आदेश नसताना पशुसंवर्धन विभागातील अधिकारी आणि काही दलाल मिळून लाभार्थ्यांना शेळीची खरेदी नगाप्रमाणे न करता किलोप्रमाणे करत असल्याचे दिसून आले। तसेच लाभार्थी महिलांचा 10 शेळ्या व 1 बोकड दाखवून फोटो काढण्यात येत होता आणि शेळ्या देताना वजनाप्रमाणे प्रति लाभार्थी महिलेला फक्त 2 क्विंटल 4 किलो वजना इतक्याच शेळ्या दिल्या जात होत्या। याबाबत लाभार्थी महिला अर्चना टाले यांनी विरोध दर्शवून होत असलेल्या घोळाबाबत संबंधित अधिकारी यांना जाब विचारून सदर शेळ्या खरेदी करण्यास नकार दिला। यावेळी बाजार समितीमध्ये काही काळ वाद निर्माण झाला होता। अधिकाऱ्यांसोबत असलेल्या दलालांकडून महिलांना दमदाटी केला जात असल्याचेही लाभार्थी महिलांनी सांगितले। श्रीमती अर्चना मनोज टाले, मुक्काम पोस्ट रोना, तालुका खामगाव। माझा 2021 मध्ये मी ऑनलाईन फॉर्म भरला होता। नाविन्यपूर्ण मध्ये मी फॉर्म भरला होता। त्याच्यामध्ये 10 बकऱ्या प्लस 1 बोकड असं 11 जनावरांचं त्यांनी त्याच्यात दिलेलं होतं। त्यानुसार मी तेव्हा फॉर्म भरलेला होता आणि 2021 मधला मला आता माझा नंबर लागला नाविन्यपूर्ण मध्ये। तर एप्रिल मध्ये ते वरून लेटर आलंय की बा तुम्ही डीडी भरावा। तर मी जुलै मध्ये मी डीडी भरलेला आहे 40,000 रुपये। तर ते म्हणाले आहे की 78,000 रुपयाचा तुमचा योजना आहे आणि 50% त्याच्या सबसिडी आहे। तरी मला 40,000 रुपये डीडी भरावा लागला आणि आता तरी ते पण मान्य होतं की चला आज इथं कृषी उत्पन्न बकरी बाजार मध्ये इथे यांनी बकऱ्या आणलाय पंचायत समितीवाल्यांनी आणि इथे किलोने ते बकऱ्या विकल्यासारखे देत आहेत आम्हाला। 330 रुपये बकरी आणि 360 रुपये त्यांनी बोकड लावला। तुम्हाला 9 बकऱ्या, 10 बकऱ्या आणि 1 बोकड, पण तसं काही नसताना आम्हाला वजनाने त्यांनी 2 क्विंटल 5 किलो दिलाय आणि असं कुठेही नमूद केलेलं नव्हतं की बा तुम्हाला 2 क्विंटल 5 किलो देण्यात येईल ना। आम्हाला त्याच्याबद्दल कधीच कोणाला काही लाभार्थ्यांना सांगण्यात आलं नाही। वजनाप्रमाणे दिले जातात की गिनतीप्रमाणे? नाही, त्याच्यामध्ये गिनतीप्रमाणे सांगितलेलं होतं। 10 प्लस 1 बोकड असं 11 तुम्हाला दिल्या जातील। त्याच्यात किलोने असा कुठेही उल्लेख नाही आहे केलेला त्यांनी। आणि आता इथे मला किलोने दिले त्यांनी 2 क्विंटल 5 किलो। त्या 8 बकऱ्या भरल्या आणि त्यांच्याच व्यक्तीने 3 दुसऱ्या घेतल्या आणि तिथे घेऊन 11 बकऱ्या दाखवल्या। तर हे चुकीचं आहे आणि हे आमच्या लाभार्थ्यावर अन्याय आहे। आणि तसं पाहिलेला मी 8 महिने झाले व्याजाने पैसा काढलेला आहे 40,000 रुपये आणि त्याचा 400 रुपये व्याज भरत आहे। आज माझी घरी खाण्याची परिस्थिती नसतानाही मी कशासाठी की माझं काहीतरी माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह होईल, माझ्या मुलांचा उदरनिर्वाह होईल। आज 14 वर्ष झाले माझे हसबंड एक्सपायर झालेले आहेत आणि आता एवढीच मागणी आहे की जसं शासनाने जसं लेखी स्वरूपात किंवा ऑनलाईन फॉर्म मध्ये भरतात त्याच प्रकारे लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा। 10 बकऱ्या आणि 1 बोकड। 363 रुपये किलो बोकड, 330 रुपये किलो शेळी याप्रमाणे महामंडळाकडून आपण देतो। सविस्तर काय माहिती कशा प्रकारची योजना आहे काय सांगा? नाही, योजना ह्याची पंचायत समितीची किंवा जिल्हा परिषदची, परंतु त्याचं वाटप आमच्याकडून होते। त्यांनी आम्हाला पत्र दिले असतं, लाभार्थी दिले असते, लाभार्थीच्या हिश्श्याची रक्कम आमच्याकडे जमा केलेली असते, गटाची रक्कम। त्या गटाची जी किंमत आहे, समज या गटाची किंमत 68,000 आहे। त्या 68,000 मध्ये जेवढं वजन बसेल त्याप्रमाणे आम्ही शेळ्या देतो। मग लहान घेतल्या तर 10 बी बसतं, पण लाभार्थी मोठे शेळ्या घेतात त्यात कमी बसतात शेळ्या, त्यामुळे ते शेळ्या कमी बसतात। असा आरोप आहे की ते नगाप्रमाणे देतात? नाही, नगाप्रमाणे आमच्याकडे नगाप्रमाणे भेटत नाही, आमच्याकडे वजनाप्रमाणेच भेटत। त्यांनी फोटो मध्ये दाखवलेल्या त्या महिलेने की बा तुम्ही
फोटोमध्ये वेगळे दाखवत आहे, त्यांचे फोटो पण हा बरोबर. आता ही योजना आहे ना 10+1ची योजना, 10+1ची, पण आपल्या ह्याच्यात मोठ्या शाळा घेतल्यामुळे वजनात 6 बसल्या समोर, तर त्यामुळे ते 10+1 दाखवत आहेत. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे AKLGavkari@gmail.com.